एकदा बॅक टू क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या दिशेने मैदानाच्या चारी बाजूंनी प्रेक्षकांची देखील आता उत्कंठा शिगेला पोहोचली आहे कारण आक्रमण करणारी जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते। टीम राजमुद्रा 11 आत्रेवाडी या संघाकडून ज्या जोडीने मागच्या मॅच मध्ये सर्वांनाच प्रभावित केलं होतं, अजय आणि मयूर ही जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकला राजमुद्रा 11 या संघानं आणि पहिल्यांदा बॅटिंगला पसंती दर्शवली आहे। तर धामणी संघ गोलंदाजी मार्क वरती आहे। कर्णधारांनी सांगितलंय आम्ही देखील अभ्यास केलाय, आम्ही देखील प्लॅन केलाय, गेम प्लॅन केलाय, डिसिजन केली आहे, चर्चा केलाय, डिस्कस केलाय आणि या डिस्कस मध्ये काय ठरलंय ते आपल्याला या 24 चेंडूमध्ये पाहायला भेटेल। आपण पाहतोय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एक वाडी एक संघ ही दमदार स्पर्धा। चला धामणी टीम आपण जास्त वेळ खर्च करायचा नाहीये, तुमच्यासाठी घड्याळची टिकटिक नितीन सरांनी चालू केली आहे, टाइमर झालाय ऑन, आपण गेम देखील करूया लवकर ऑन। अप्रतिम ही स्पर्धा आहे, दोन्ही संघाचे 12th मॅन विचारामध्ये आहे। धामणी संघाचे 12th मॅन यांनी डोक्याला हात लावलाय, ते विचार करत आहेत, आपण पाहतोय काय विचार असेल त्यांचा। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय टीम धामणी संघाकडून शुभम गोलंदाजी मार्क वरती आहेत। तर समोर बॅट्समन मयूर यांच्याकडे स्ट्राइक, टाइमर स्टार्ट झालाय, पंचांना देखील येतोय ग्रीन सिग्नल, मॅच लावते सुरुवात, टाइम ऑन, मॅच ऑन, गेम ऑन। पहिला बॉल, पहिलाच बॉल, चेंडू हवेत, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रायबल, बचावात्मक मयूरचा हा देखील फटका होता, टॉपेज होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न राहिला होता मयूरचा, टप्पा पडल्यानंतर उसळी घेत जाणारा बॉल, चकवा दिला होता चेंडूनं, टप्पा पडला होता ऑफ स्टंपला, ऑफ स्टंप टू आउट लाईन गोलंदाजी। गोलंदाज शुभम हुशार आहे, उंचीचा चांगला फायदा होतोय, कट करतोय चेंडू, डावकुऱ्या हाताचा गोलंदाज जागीच थांबवतोय, वाईड येतोय, वाईट बॉल येतोय धावफलकावरती, एक धाव च रूपांतर दुसऱ्यात होते, 2 धावा येतील, वाईट प्लस पाठीमागची 1 धाव येते, 2 धावा आहेत। निर्धाव बॉल, 2 धावा आहेत, 2 धावा आहेत। खेळपट्टीला चिकटून चेंडू खेळपट्टी सोबत चालत बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातात, धावण्याचा प्रयत्न केलाय आणि इथं काय घडलंय, टन टन धोक्याची घंटा वाजते वाजते वाजते, पंचांचा डिसिजन काय असेल पाहणं आवश्यक आहे। नोट आउटचा इशारा, लाऊड अपील पंचांच्या पर्यंत केलीये, पंचांनी सांगितलंय ना, क्षेत्ररक्षक पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय। सुंदररित्या चेंडू रोखला होता, ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, त्याला सुंदर फटका लगावलाय, पॉइंट रिजन मध्ये मयूर झाला सुरू, 4 धावा। एकूण धावा आहेत 7 धावा, 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय। पुन्हा एकदा कव्हर पॉइंट रिजन मध्ये ऑप्टमच्या बाहेर चेंडू जर ठेवतायत ना मयूर, कव्हर पॉइंट रिजन हा त्याचा स्ट्रॉंग झोन आहे, सातत्यानं कव्हर पॉइंटला चांगली फटकेबाजी त्याची राहिली आहे। 180 मैदान आहे, त्याच्यामुळे मयूरला एका धावेवरती समाधान मानावं लागतंय। जर 360 मैदान असतं तर नितीन सर या चेंडूवरती चौकार भेटला असता। कंटिन्यू रन रेट जर आपण पाहतोय 9.60 च्या सरासरीने धावा बनवत आहेत, धावफलकावरती धावा आहेत 8 धावा। दुपारचं सत्र, दुपारच्या सत्रामध्ये एक रंगतदार मॅच आहे, पहिली मॅच आत्रेवाडीची धामणी एक्सप्रेस बरोबर आपण पाहिली।
सुंदर चेंडू, सुंदर रणधुरंदर हा योद्धा आहे शुभम. काय चेंडू फेकी करतोय. आठ धावा धावपलकावरती षटकाची होते सांगता. एका षटका अखेरीस धावपलकावरती धावा आहेत अवघ्या 8 धावा. टॉस जिंकल्यानंतर आई भराडी माता धामणी संघानं घेतलेला प्रयत्न केला होता. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम थांबवण्याचा विकेटचा जे प्रयत्न राहिला होता आई भराडी माता धामणी या संघाकडून. झेल देखील उडवला होता मयूरने दुसऱ्या चेंडूवरती. बारक्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आत्रेवाडीने टॉस जिंकून घेतलेला बॅटिंगचा निर्णय. धामणी संघ गोलंदाजी करतोय. सुंदर चेंडू खोदून काढलाय. बॉटम हँडचा चांगला वापर राहिला हा चेंडू खेळत असताना आणि इथं जजमेंट थोडंसं फसलं आणि थ्रो देखील फसलाय. नऊ धावा धावफलकावरती. शांतरित्या सुरुवात चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पंत 2 मिनिटं आपण सामना थांबवणार आहोत. हे संपूर्ण पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आपण पाहतोय. एक गाव 11 खेळाडू, तीच 11 जण आहेत ज्यांनी अनेकदा आपल्या गावासाठी उन्हामध्ये घाम गाळलाय. कधी दुखापत झाली, कधी हार मानावीशी वाटली, पण कधी खेळ सोडला नाहीये. गावासाठी खेळण्याची जिद्द या 11 जणांनी कधी सोडलेली नाहीये. आता एक गाव 11 आपण टीम्स पाहतो या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन. एक वाडी एक संघ या असोसिएशन मध्ये. प्रत्येक धाव घेताना आपल्याला आठवतं आपण आपल्या गावात उभा राहून सामना पाहणारा तो लहान मुलगा ज्यानं उद्याचं स्वप्न बघितलं. आम्ही लहान असताना गावात, गावच्या बांधावरती, गावच्या रस्त्यावरती, गावच्या गल्लीमध्ये खूप क्रिकेट खेळलोय आणि तिथेच आम्ही क्रिकेटचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. आमची क्रिकेटची पावलं पहिल्यांदा प्लॅस्टिकच्या बॅटने पडली, कापरी बॉल न पडली आणि मैदानाच्या आतमध्ये आम्ही आता टेनिस क्रिकेट विश्वाला खेळ करण्यास सुरुवात केली. आणि टेनिस क्रिकेटला देखील नितीन सर आता दिवस चांगले आलेत. दिवस चांगले आले तर आपला खेळ देखील चांगला राहिला पाहिजे आणि तसाच खेळ पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एक वाडी एक संघ या असोसिएशन या संघटनेमध्ये होत असतो. ओहो, चेंडू हवेत उडवलाय. ब्रेक होता, अडला असेल तर थोडासा ब्रेक घे. ब्रेक नंतर मात्र तू पुन्हा नवीन झेप घे. झेप घेतली मयूरनं. स्ट्रेट रीजन मध्ये षटकार ठोकलाय. काय फटकेबाजी राहिली आज. मयूर आणि अजय ही जोडी मैदानामध्ये आग लावते. सुंदर फटका पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळाय. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. वेगाने होईल फेकी. एक सिंगल येईल. 16 धावा धावफलकावरती. 1.3 चेंडूचा खेळ कंप्लीट. 16 धावा धावफलकावरती. बॅटर देखील मयूरने स्ट्राइक चेंज केलाय. ओहो, एकदा मयूर तर एकदा अजय. चपळतीचा प्रसाद देखील धावत आला होता. कॅमेरामॅनला मानवंदना दिली. स्ट्रेट रीजन मध्ये काय
क्षेत्ररक्षक कव्हर रिजन मध्ये पकडला जातोय झेल. पहिला धक्का 30 या आकड्यावरती लागतोय. टीम नवीन बॅटर निवास मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू झालेत आणि उडवलाय चेंडू. पुन्हा एकदा भिडवलाय. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. पकडला जातोय झेल. बॅक टू बॅक दुसरा धक्का. माझ्याकडे पाठव त्याला, मी बोलतो त्याला. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळलेला चेंडू आणि एक सिंगल येईल या चेंडूवरती. धावपलकावरती धावा होतील. एकूण धावा 31 धावा धावपलकावरती आहेत. 2.4 चेंडूचा खेळ कंप्लीट. 31 धावा धावपलकावरती. 31 वरती 2 विकेट माघारी परतलेत. भराडी माता धामणी या संघानं जे अभ्यास केला होता, गेम प्लॅन केला होता, त्याच्या अनुसरून सादरीकरण करत आहेत मैदानाच्या आतमध्ये. चेंडू हवेत. फटका फसलाय. मिस टायमिंग आहे. पकडला जातोय झेल. हरी नवीन बॅटर रोशन मैदानाच्या आतमध्ये. लाऊड अपील केली पंतांच्याकडे. लाऊड अपील केली आहे. विकेटचं पतन. पंतांचं बोट आकाशाकडे. नितीन सर अपील 2 लोक करू शकतात. नितीन सर अपील 2 लोक करू शकतात. एक अपील खेळाडू पंतांच्याकडे करतात आणि दुसरी अपील वकील करतात जज यांच्या समोर. 2च लोक अपील करू शकतात. आणि आणि इथे आमचे पवार सर सांगत आहेत अपील आमच्याकडे पण करतात. थर्ड अंपायर, टीम अंपायर. षटक कंप्लीट. 31 धावा धावपलकावरती. धामणी संघाने जो प्लॅन केला होता, जो गेम आखला होता, जो प्लॅनिंग केला होता, तो योग्य राहिलाय. गोलंदाजी मार्क वरती. पंतांच्याकडे कोर्ट आहे, तर इकडे आमचे जीटीसी टेक्निकल पवार सर यांच्याकडे हाय कोर्ट आहे. हरीश गोलंदाजी मार्क वरती. आणि हाय कोर्टाचे मॅनेजर आपले श्रेयस सर आहेत. कॅमेरामॅन. संपूर्ण मॅनेजमेंट त्यांच्या हातामध्ये असतं.
चौथ्या षटकाला होते सुरुवात. पहिला बॉल अलॉंग द कार्पेट, चेंडू खेळपट्टी सोबत चाललाय, क्षेत्ररक्षक आहे, रोखलाय चेंडू. काय फेकी थ्रो केलाय चेंडू. प्रसाद होता, प्रसादने काय थ्रो केलाय, डायरेक्ट हॅरीच्या हातात प्रसाद दिलाय. 33 धावा धावपलकावरती आहेत. 3.1 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. टार्गेट किती सेट होईल या मॅच मध्ये बांधून ठेवलंय. अभिजित आणि सुदेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मयूर आणि अजय यांना लवकर बाद केलं. ओहो, उडवलाय चेंडू, पाठवलाय हवाई सफर, षटकार. पलकावरती आहेत 39 3 षटक कंप्लीट होऊन 2 चेंडू झाले. चौथ्या षटकातील अभिजित आहे मॅच मध्ये धावा जमवतोय, धावफलकाला चकाकी लावतोय, सुंदर फटकेबाजी करतोय. स्लोवर वन चेंडू ठेवलाय, जज करण्यामध्ये फसला. बॅट स्विंग अगोदर झाले, टप्पा पडल्यानंतर चेंडूने चकवा दिलाय. निर्धाव बॉल, डॉट बॉल येतोय. हरीश देखील हुशार आहे, चालाक आहे, तरबेज आहे. मागच्या चेंडूवरती षटकार खाल्ला, त्याच्यानंतरचा लगेचचा चेंडू निर्धाव, गतीतील परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, कल्पक बुद्धीचा योग्य वापर आणि बुद्धीचा योग्य साठा मैदानामध्ये ठेवत आहे. खोस्ता बॉल बरोबर सुंदर. दोन धावा आलेत धावफलकावरती. पुन्हा एकदा आपण स्क्रीनवरती पाहू शकतो, आता काय झालं नक्की ते. सुंदर चेंडू फेकी केला होता, ऑफ स्टंप वरती होता, सरळ चेंडू लॉंग ऑन रीजन मध्ये. प्रसाद यांनी वेगाने फेकी केली, परंतु इथे खेळाडूने गडबड केली. चेंडू हातात येण्याच्या अगोदर यष्ट्यांना टच केले, अति घाई लागली होती त्याला. 41 वरती 4 विकेट माघारी परतलेत. स्लोवर वन चेंडू ठेवलाय आणि तर शुभम आहे, पकडला जातोय झेल. हरीश चालाक आहे, विकेटचं पतन डीजे. शेवटचा बॉल पहिल्या डावातील धावफलकावरती. किती धावा होतील आतापर्यंत? 41 आहे. टार्गेट किती असेल? एक षटकार आला तर मॅचचं चित्र बदलेल खूप, परंतु इथे व्हाईट बॉल येतोय. व्हाईट +1 येत नाहीये, चेंडू पकडलाय, व्हाईट बॉल येतोय. 42 धावा धावफलकावरती. टार्गेट सेट करणारा हा चेंडू आहे. धामणी संघामध्ये देखील बॅटिंग लाईनअप प्रभावी आहे. सुंदर चेंडू फेकी केलाय आणि इथं विकेटचं पतन. क्रिकेटची आत्महत्या, धावचीत, बॅटर गॉन. सूरज बाद होतोय. पहिल्या डावामध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम राजमुद्रा तत्पूर्वी आपण सत्कार करणार आहोत माननीय आदरणीय बाळू साळुंके
यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार या मुख्य व्यासपीठावरती माननीय आदरणीय सचिनजी सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. धावफलकावरती एकूण धावा बनवलेत 42 धावा आणि 43 धावांचा पाठलाग टीम आई भराडी माता धामणी या संघाला करायचा आहे. थँक्यू डीजे. आपण टॉस घेणार आहोत. त्रिमूर्ती स्पोर्ट्स सलतेवाडी आणि त्रिमूर्ती 11 धामणी. टॉस साठी लगेच या. मान्यवरांना विनंती आहे की आपण आपल्या शुभास्ते सर आपण टॉस घेणार आहोत. मान्य आदरणीय बाळूजी साळुंके यांच्या शुभास्ते होईल टॉस. आपण टॉस करणार आहोत. क गटातील आपण तिसरी मॅच खेळणार आहोत. त्रिमूर्ती स्पोर्ट्स सलतेवाडी आणि त्रिमूर्ती 11 धामणी. चला दोन्ही कर्णधार टॉस साठी लगेच या. त्रिमूर्ती सलतेवाडी आणि त्रिमूर्ती 11 धामणी या दोन संघामध्ये होईल टॉस. दोन्ही खेळाडू आपण कर्णधार पाहतोय एक दुसऱ्याचे चांगले मित्र आहेत, एक दुसऱ्यांचे त्यांचे जिव्हाळ्याचे बंध आहेत, परंतु आज एक दुसऱ्यासोबत लढणार आहेत. पहिल्यांदाच छापा काटा कॉल सलतेवाडी संघाचा आहे आणि मित्र मित्राला दाखवतोय व्यवस्थित बघ बाबा. टॉस जिंकलाय धामणी संघाने. डिसिजन काय असेल? डिसिजन डिसिजन धामणी संघाने टॉस जिंकला आणि डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे. आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं. मॅचला लगेचच आपण करणार आहोत सुरुवात. एका प्रतिम मॅच आता पाहायला भेटणार आहे. दोन्ही संघ सुरू असलेल्या मॅचच्या दिशेमध्ये मजबूत आहेत. राजमुद्रा स्पोर्ट अत्रेवाडी आणि आई भराडी माता धामणी यांच्यामध्ये सुरू असलेलं एक तुंबळ युद्ध आता दुसऱ्या डावाला या युद्धाच्या सुरुवात होते. पहिल्या डावामध्ये 42 बनवलेत तर दुसऱ्या डावामध्ये 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपण सुरुवात स्ट्राइकिंग एंड वरती प्रसाद 43 धावांचा पाठलाग सुरू. पहिला बॉल, पहिलाच बॉल, चेंडू हवेत. सिक्सर किंग आहे पाटण तालुक्याचा आणि पहिलाच बॉल सिक्सर किंगने फाईन खेळला. चेंडू हवेत उडवला, एक सिंगल आली. धावपलकावरती अवघी एक धाव. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्रिमूर्ती स्पोर्ट सलतेवाडी आणि त्रिमूर्ती 11 धामणी यांच्यामध्ये टॉस झालाय. धामणी संघाने डिसिजन पेंडिंग ठेवलाय. बॅटिंगचा निर्णय त्रिमूर्ती 11 धामणी संघाने घेतलेला आहे. बॅटिंगचा निर्णय. तर सलतेवाडी टीम तुम्ही लगेचच याच्या मॅच नंतर क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आहे. एक धाव बॉल सापडलेला आहे. मॅच बॉल भेटलेला आहे.
चेंडू हवेत, सिक्सर किंग. याच्या बॅट मधून पुन्हा एकदा चेंडू घोषांगी क्षेत्रात. आणखीन एक धाव येईल. धाव फलकावरती 2 धावा होतील. अवघ्या 2 धावा धाव फलकावरती आहेत. त्रेचाळीस धावांचा पाठलाग सुरू आहे धाव फलकावरती. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धाव फलकावरती. प्रसाद आणि अनिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चेंडू हवेत, सिक्सर किंग च्या बॅट मधून चेंडू पाठवतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एंड वरती पाहतोय, डोळ्यात आत्मविश्वास आहे त्याच्या. पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन जाणारा चेंडू घोषांगी क्षेत्रात होईल ट्रायबल. एक सिंगल. प्रसादने या चेंडूवरती सावधपणे पुढे सरकत खेळलेला चेंडू. कव्हरच्या दिशेला त्याचा प्रयत्न होता खेळायचा, परंतु बॅट आणि बॉलचा तितकाच खास संपर्क नाहीये. चेंडू सुरक्षित ठिकाणी जातोय. सुरक्षित एक धाव येते. धाव फलकावरती धावा आहेत 9 धावा. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. थोडासा बाहेर टाकलाय. बॅटची वरची कडा घेतली आणि चेंडू पुन्हा सेफ झोन मध्ये घोषांगी क्षेत्रात होतोय ट्रायबल. एक धाव येते. आयोजक तुम्हाला विनंती आहे की आपण बॅनर बांधून घेणार आहोत. एक चेंडू राहिलाय. एक चेंडू होऊन द्या, आपण लगेच बॅनर बांधून घेणार आहोत. शेवटचा बॉल. 10 धावा धाव फलकावरती आहेत. एक शेवटचा चेंडू राहिलाय. गोलंदाज मयूर क्षेत्ररक्षणामध्ये आमूलाग्र बदल करतोय. पहिली स्लिप लावत आहे. कट येते, स्निक येते, स्लिप ठेवली आहे. मोठाचा रनअप आहे. शेवटचा बॉल. ओहो, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक ट्राय केला होता, पोहोचला होता चेंडू पर्यंत. एक सिंगल येते. एका षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती एकूण धावा आहेत 12 धावा. 12 धावा धाव फलकावरती. मित्रांनो, आपण सातत्याने ही स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेमध्ये खेळाडू जिंकतो तेव्हा त्याच्या डोळ्यातला आनंद, खेळाडू हरतो तेव्हा त्याच्या डोळ्यातली ओल, खेळाडू लहान मुलांचा पहिला सन्मान आणि वृद्धांचा अभिमानानं भरलेला चेहरा, हे संपूर्ण आपल्या कॅमेऱ्यामध्ये श्रेयश आज दिवसभर सकाळपासून आणि कालच्या दिवसांमध्ये सकाळपासून संपूर्ण टिपतोय. मित्रांनो, खेळाडूंचं नाव जाहीर होतं, आयोजकांचा सन्मान होतो, परंतु कॅमेरामॅनचं नाव फार कमी काळ घेतलं जातं. आज मी ठामपणे सांगतो, ही आपण काळेश्वर चषक ही स्पर्धा खेळतोय. या स्पर्धेचा इतिहासाचा शिल्पकार म्हणजे श्रेयश आहे. अप्रतिम काम श्रेयश राहिले. श्रेयश शिंदे दमदार काम राहिले. जाऊयात मैदानाच्या दिशेनं, मॅचच्या दिशेनं, सुरू असलेल्या मॅचच्या दिशेनं. 43 धावांच्या पाठलाग करण्याच्या दिशेनं 12 धावा धाव फलकावरती. एक ISPL गाजवणारा श्रेयश कदम, तर दुसरा पाटण तालुका गाजवणारा श्रेयश शिंदे. कव्हरला खेळलेला चेंडू. या चेंडूवरती एक धाव येईल आणि प्रसादला स्ट्राइक वरती आणलंय अनिलने. एकच चेंडू अनिलने खेळला. अनिलने चांगली
रणनीती आखली आणि भारत विरुद्ध न्यूझीलंड ही मॅच देखील दमदार सुरू आहे. भारतानं अप्रतिम खेळ केलाय. 2 विकेट घेतलेत इंडिया संघानं आपल्या. 7 धावांवरती 2 विकेट माघारी परतलेत. हे देखील अपडेट आपल्याला पवार सर देत आहेत. दोन्ही पवार आहेत. पवार पॉवर आज जोडली पाटण तालुक्याच्या पाठीमागे, त्यामुळे ही स्पर्धा दमदार चालू आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आहे तयार. ओहो, चेंडू अंगावरती होता. सुरेख लाईन, सुरेख चेंडू. निर्धाव बॉल येतोय. पुढचा बॉल, सुंदर चेंडू. काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. सहजपरित्या मॅच पर्यंत जाऊन देणार नाहीयेत. काय चेंडू आहे. ओहो, थोडस अंतर राहिलंय. चौदा धावा आहेत. विकेट नाहीये कोणती. विकेटच्या शोधात आहे टीम राजमुद्रा आत्रेवाडी. धाव नाहीये, कोणते धाव नाहीये. 14 धावा आहेत. ऑन साइडला खेळलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, वेगाने येईल. एक सिंगल घेतली जाईल. दुसरीसाठी कोणताही प्रयत्न करत नाहीयेत. 15 धावा धावफलकावरती. अगदी शांत गतीने खेळ सुरू आहे. शांतीत क्रांती चालू आहे. मॅच पवार सर, मॅच दोन्ही बाजूनी ऑन आहे. इथे प्रभाव कोण टाकेल त्याचा विजयाच्या दिशेने पावलं पडली जातील. मध्ये खूप इम्पॉर्टंट असते मॅच सुरू ठेवणं, चेंडू डॉट काढणं, षटकार खेचणं, दोघांसाठी खेळ करणं गरजेचं असतं. इथे आत्रेवाडी टीम कमालीची कामगिरी करते. मधल्या षटकामध्ये, या दुसऱ्या षटकामध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये जर आत्रेवाडीने डॉट बॉल, षटकार चौकार हे थांबवले, डॉट बॉल जास्त घेतले, तर आत्रेवाडी शेवटच्या षटकामध्ये प्रभावी ठरेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये प्रसाद आणि अनिलने जर आक्रमण चढवलं, षटकार चौकारांचा खेळ सातत्याने ठेवला, तर धामणी टीम प्रभावी राहील. 16 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचा बॉल. दुसऱ्या षटकातील चर्चा सुरू होती प्रसाद आणि अनिल यांच्यामध्ये. मॅच स्लो चालू आहे मित्रांनो. वेळ वाढवायचा आहे, गती वाढवायची आहे. सुंदर चेंडू. अलॉंग द कार्पेट खेळलेला बॉल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल येईल. 2 षटका अखेरीस धावफलकावरती. धावा आहेत 17 धावा. सुंदर गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये. अवघ्या 5 धावा खर्च केलेत गोलंदाज रोशन यांनी. रोशन सूर्यवंशी. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली आहे. प्रसाद आणि अनिल ही जोडी काय करेल, कसा कारनामा होईल. मैदानाच्या आतमध्ये आग लागली. उन्हानं खेळाडूंच्या पोटामध्ये आग विझवायला पाणी हवं. पाणी पाठवलं जाते. डीजे
श्रेयश माफ करा अक्षय सलते या ठिकाणी आले, त्यांचे देखील आपण सहर्ष स्वागत करूया. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. धावफलकावरती धावा आहेत 17 धावा. 12 चेंडूचा खेळ राहिला आहे आणि 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे धामणी संघाला जिंकण्यासाठी. 12 चेंडू 26 धावा. 12-26 असं चित्र मैदानाच्या आतमध्ये. विकेट कोणतेही नाहीये. टीम आत्रेवाडी विकेटच्या शोधात आहे सातत्याने. निवास पहिला ब्रेक थ्रू लावतील का, कणा मोडतील का धामणी संघाचा. ओहो, इथे सिक्सर किंग जो वाजवतोय बॅटने डंका, षटकार. अप्रतिम बॅटिंग मॅच मध्ये, मॅच जवळ घेऊन येतोय. आणि भारतीय संघाकडून हर्षदीप दीप यांची अप्रतिम गोलंदाजी होतीये. कमालीची गोलंदाजी होतीये. एक धाव येते. 23 धावा होत्या. एक धाव ऍड. 24 धावा धावफलकावरती. 24 धावा. विकेट कोणतीही नाहीये. विकेटच्या शोधात आहेत सातत्यानं टीम राजमुद्रा 11 आत्रेवाडी. विकेट साठी पळतायत, विकेट साठी धडपडतायत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन राहिलंय आणि भारतीय संघाकडून न्यूझीलंड संघाला तिसरं षटक संपूर्ण निर्धाव खेळवलंय. इथं चेंडू हवेत आहे. मैदानाच्या आतमध्ये शांतता होती आणि शांतीत क्रांती करायची होती. निवासने सर्वोत्तम परिश्रम केलं आणि चुकला आणि इथं क्या सुटलेला आहे. संधी भेटली. पहा मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडू आहेत आणि ज्यानं झेल सोडलाय त्याच्याकडे बाकी जे 10 जण पाहतायत. अरे इथं कॅच घेणं गरजेचं होतं तर आपण मॅच मध्ये इन राहिला असतो. मॅच मध्ये आपल्या संघाचा प्रभाव राहिला असता. नवीन बॅटर आला असता. दोन्ही बॅटर सेट झालेत. प्रसाद नॉन स्ट्राईकला राहिला असता. इथं झेल पकडला असता तर. इथं एक सिंगल येते. निवास परिपूर्ण क्षमतेनं प्रयत्न करतोय. प्रयत्नांना यश. मित्रांनो, यश गोलंदाजाच्या प्रयत्नाला कधी येतं नितीन सर, ज्यावेळेला तुमचे बाकीचे 10 खेळाडू त्या खेळामध्ये संपूर्ण परिपूर्ण क्षमतेनं लक्ष देऊन असतात. नजर हटी तो दुर्घटना घटी आणि दुर्घटना घटली. अनिलचा झेल सुटला. सुंदर चेंडू अलॉंग द कार्पेट. खेळपट्टी वरती चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत होता. दुसरीसाठी धावाधाव केली. आता होत नाहीये चूक. बाद कोण आहे अपील करत आहेत निवास पंचांच्याकडे. दोन्ही पंच एकत्र देतील. क्रॉस झालंय का चेक करतील. टाळ्या वाजतायत. राजमुद्रा 11 आत्रेवाडी क्राउड मध्ये आता खुशी आहेत. निवास आया तो खुशियां लेकर आया. निवास आया तो विकेट लेकर आया. अनिल बाद झाली आहेत. 1 धाव 1 विकेट येईल. समीकरण जर पाहिलं तर समीकरण येऊन ठेपलंय 7 चेंडू आणि 16 धावा. 7 चेंडू 16 धावा. हा चेंडू खूप इम्पॉर्टंट आहे. हा चेंडू जर डॉट आला तर धामणी संघावरती प्रेशर राहील. या चेंडूवरती जर षटकार किंवा चौकार आला तर राजमुद्रा 11 आत्रेवाडी या संघावरती प्रेशर राहील. 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. सात चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. सुंदर चेंडू हवेत आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याला दिला चौका आणि
ठोकलाय सीमारेषेच्या बाहेर. काय फटका खेळलाय, कमालीचा फटका. दिशा पाहिली, लेंथ पाहिली. मित्रांनो, आता मॅच मध्ये काय चित्र राहिले. चेंडू आहेत नितीन सर अर्धा डझन आणि धावा बनवायचे आहेत पूर्ण 1 डझन. 6 चेंडू 12 धावा. 6 चेंडू 12 धावा. गोलंदाजी मार्क वरती अजय आहेत. अजयची गोलंदाजी प्रभावी आहे. टीम आत्रेवाडी संघाला जर पुढच्या फेरीत जायचं असेल तर 6 चेंडू 12 धावा हे रोखण्यासाठी संपूर्ण समोरच्या संघाला थांबवायचा असेल तर तुम्हाला तुमच्यातील चांगला खेळ, चांगला टप्पा, योग्य टप्प्यावरची खेळी करायची असेल. पाठीमागच्या मॅचला हरीनं 3 चेंडू मध्ये 13 धावा बनवल्या होत्या. तोच हरी आणि हरीला दाखवलंय घरची वाट. विकेटचं पतन. अजयनं देखील मागच्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली होती. थँक्यू डीजे. 31 धावा धावफलकावरती. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर राहुल प्रसाद नॉ स्ट्रायकिंगला आहे. हे आत्रेवाडी संघासाठी फायदेशीर असेल. ओहो, पुन्हा एकदा चेंडू कमालीचा येतोय. धाव तर घेतले, पंतांचा डिसिजन काय असेल. क्रिपरने चेंडू हातात पकडून ठेवलाय. धाव घेण्याचा प्रयत्न प्रसादने केला परंतु पंतांनी सांगितले अशी धाव तुम्ही घेऊ शकत नाहीयेत. चेंडू स्टॉप झालाय. राहुल तयार आहे. नो बॉलचा इशारा पंतांच्या माध्यमातून. नो +1. 2 धावा येतील. 2 धावा धावफलकावरती आहेत. पंतांना विनंती आहे टीव्ही अंपायर कुठे असतील त्यांना विनंती आहे की आपण लगेच या. टीव्ही अंपायर तत्पूर्वी ऐकूयात एक दुपारच्या सत्रामध्ये डीजे ज्ञानेश यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. टीव्ही अंपायर आपण लगेच या. डीजे वेलकम.
पर्यंत डिसिजन नो बॉल आहे. नो +1 2 धावा असतील. एकूण धावा आहेत धावपलकावरती 31 धावा. 10 धावांची आवश्यकता. 4 चेंडू. 33 धावा धावपलकावरती आहेत. दोन धावा धावपलकावरती. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. पस्तीस धावा धावपलकावरती आहेत आणि 8 धावांची आवश्यकता असताना चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार. दोन चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. दोन चेंडू आणि 3 धावांवरती मॅच येऊन पोहोचली आहे. 2 चेंडू 3 धावा. 40 धावा आहेत धावफलकावरती. अरे थांब रे, काय करतोय? एक चेंडू आणि 2 धावांवरती मॅच येऊन ठेपले. चला आपण जास्त वेळ खर्च करू नका मित्रांनो प्लीज. एक चेंडू आणि 2 धावा वरती मॅच येऊन ठेपले आणि प्रसाद मात्र नॉन स्ट्राइक एंड वरती असेल. 41 धावांवरती टीम पोहोचले. 1 बॉल 2 रन 2 धावा 1 चेंडू. काळजाचा ठोका, प्रत्येकाची हृदयाची धडधड चालू आहे. 1 चेंडू आणि 2 धावांवरती मॅच येऊन ठेपली. काय होईल या मॅच मध्ये? काय असेल मॅचचं चित्र? 1 चेंडू आणि 2 धावा. सुना है आज समंदर को बड़ा गुमान आया है, तू उधर ले चल कश्ती वहा तूफान आया है. आणि इथं चेंडू उडवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. टी-शर्ट काढायला अलाउड नाही आपल्याला, कमिटीला पेन हर्षाने